सत्ता बदलली आहे, मात्र अजून सुद्धा व्यवस्था बदललेली नाही। आजही अनुसूचित जाती आणि जमातीच्या बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक अंकल खोपला आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक वाटेगाव इथे व्हावे यासहित अनेक मागण्यांबाबत येत्या 18 फेब्रुवारी 2024 रोजी मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा मेळावा होणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिली। मिरजमध्ये अशोक कांबळे हे पत्रकारांशी बोलत होते। यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, डीपीटीसीचे सदस्य पोपटराव कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, भास्कर जगताप, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, नितेश वाघमारे, प्रभाकर नाईक, संतोष जाधव, योगेंद्र कांबळे, संतोष सरवदे, डॉक्टर रविकुमार गवई, प्रमोद वायदंडे, भीमराव बेंगलोरे, संजय कांबळे, नंदू कांबळे यांच्यासहित प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। मिरज येथे 18 फेब्रुवारी 2024 रोजी मिरज गेस्ट हाऊसमध्ये सकाळी 10 वाजता कार्यकर्ता आढावा बैठक आहे आणि त्यानंतर दुपारी 11 वाजता शेतकरी भवन येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे। यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे, सहसचिव संजय कांबळे आणि सांगली जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार। शासनाच्या अन्य विभागाप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचे सुद्धा तालुका स्तरावर विभागीय कार्यालय सुरू करण्यात यावे। शासनाच्या विविध विभाग आणि आर्थिक विकास महामंडळाकडे मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठीचा हजारो कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे, तो निधी खर्च करण्यात यावा। सामाजिक न्याय विभाग आणि उद्योग भवन यांच्या योजना लाभार्थ्यांना पोहोचवताना बँकांचे मॅनेजर आणि अधिकारी आडकाठी करत आहेत, अशा लोकांच्यावर कारवाई करण्यात यावी। दलित वस्ती सुधार योजनेचे निधी अन्यत्र वळवू नये या आणि अशा विविध मागण्यांसाठी मिरजमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिली। पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे यांनी सांगितले की सामाजिक न्याय विभागाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, मात्र सांगली जिल्ह्यात त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही। वरिष्ठ अधिकारी हे या निधीचा गैरवापर करत आहेत। जिल्ह्यात 21 मागासवर्गीय वसतिगृह आहेत। या वसतिगृहाच्या स्वच्छतेसाठी BVG या कंपनीला ठेका देण्यात आला आहे। यात लाखो रुपयांचा लूट केली जात आहे, अशी माहिती जगन्नाथ ठोकळे यांनी दिली आहे। युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे यांनी सांगितले की अंकलखोप येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी समिती स्थापन करण्यात यावी। वाटेगाव इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व्हावे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पाठपुराव्याला मुळे मिरजमधील कोल्हापूर चाळ येथील झोपडपट्टी वासियांच्या मागण्या मान्य झाल्यात। 2023चा आराखडा रद्द करून 1996च्या मार्किंग प्रमाणे आराखडा तयार केला जाणार आहे, असंही श्वेतपद्म कांबळे यांनी सांगितलंय। 18 तारखेला मिरज शहरामध्ये शेतकरी भवन इथे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत अण्णा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस जगन्नाथ ठोकळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठक आयोजित केली गेलेली आहे। तर बैठकीचा आढावा असा आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्वच कार्यकर्त्यांना क्रियाशील सभासदाची नोंदणी या ठिकाणी होणार आहे आणि येणाऱ्या लोकसभेला दिशा आणि पक्षाचा जो काय आढावा आहे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब सांगतील त्या पद्धतीनं या ठिकाणी कामकाज होणार आहे। परंतु सांगली जिल्ह्यातले अनेक वर्षापासून जे काही प्रश्न आहेत, आमची जी मागणी आहे ती आत्तापर्यंत काही पूर्ण झालेली नाही आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी असं म्हणू इच्छितो आहे की सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदललेली नाही आहे। म्हणून ह्यावेळी वेगळं निर्णय काय घ्यावा लागलं तर आम्ही घ्यायला तयार आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं 18 तारखेला मेळावा आहे, आम्ही सगळे येणार आहोत, तुम्ही सगळेजण या। अनुसूचित जातीच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे। सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं अनेक कल्याणकारी योजना या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत, पण त्याची अंमलबजावणी या जिल्ह्यामध्ये होताना दिसून येत नाही। या निधीचा गैरवापर कसा करता येईल यासाठी शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि इथले अधिकारी हे तत्पर आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं सांगली जिल्ह्याचा विचार जर करायचा म्हटलं तर एकूण 21 वसतिगृह आहेत आणि त्यांचं प्रशासकीय कार्यालय
या ठिकाणी BVG जी कंपनी आहे या कंपनीला स्वच्छतेचा ठेका दिलेला आहे. वास्तविक लाखो रुपये या ठिकाणी त्या BVGच्या कर्मचाऱ्यांना ते खर्च केले जातात आणि प्रत्यक्ष जे त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत, वसतिगृहामध्ये राहत आहेत, त्यांचा खर्च कमी आणि या BVGचं कंपनीचा खर्च जास्त. अशा पद्धतीची लूट या महाराष्ट्र शासनाकडून या सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत त्या इतर योजनांची देखील अंमलबजावणी होत नाही. अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्यावरती जो अत्याचार होतो आहे, अन्याय होतो आहे, बलात्कार होत आहेत, यासाठी जो निधी त्या अन्यायग्रस्त व्यक्तींना द्यायचा आहे त्याचा निधी देखील गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. एवढी गंभीर परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे आणि याचा ओघ करण्यासाठी उद्या आम्ही 18 तारखेला या ठिकाणी सांगली जिल्ह्याची बैठक घेतलेली आहे. या बैठकीला उपस्थित राहावं असं या ठिकाणी आवाहन करतोय. धन्यवाद. अंकलखोप येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम अपुरं आहे. तर आम्ही शासनाला 18 तारखेला रिपब्लिकन पक्षाची जी बैठक आहे त्या बैठकीच्या द्वारे एक निवेदन करणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भात एक समिती गठीत करावी आणि तो पुतळ्याचा ताबा त्या समितीच्याकडे सुपूर्द करण्यात यावा अशी आमची प्रामुख्याने तिथं मागणी राहणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव येथे स्मारक उभा करण्यात यावं अशी आमची मागणी राहणार आहे. सांगलीमध्येही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं अर्ध पुतळा आहे, तोही पूर्णाकृती करून तिथंही योग्य पद्धतीनं शासनानं निधी खर्च करावा आणि अण्णाभाऊ साठे यांचा उभा पुतळा तिथं उभा करून तिथं गार्डनची व्यवस्था करून तिथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करावं अशी आमची मागणी राहणार आहे. झोपडपट्टी संदर्भामध्ये ज्या झोपडपट्टी धारकांना रेल्वे प्रशासनाकडून नोटीस प्राप्त झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये 2 तारखेला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब विट्या येथे आले होते. तेव्हा रेल्वेच्या प्रशासनासोबत व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा झाली होती आणि गेल्या 9 तारखेला ज्या लोकांना त्यात प्रामुख्याने कोल्हापूर चाळ झोपडपट्टीमधील रहिवाशांना नोटीस बजावली होती त्या नोटिसीचा खुलासा करण्यासाठी तेथील लोक आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी त्या बैठकीसाठी गेले होते आणि आमच्या मागण्या ज्या आठवले साहेबांनी रेल्वे मंत्र्यांकडे पोहोचवल्या होत्या त्या आमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. 1996च्या नुसार जो काही आराखडा रेल्वे प्रशासनाने तयार केला होता त्यानुसार आजच्या घडीला 23चा जो त्याने आराखडा तयार केला होता ते आत्ताच्या घडीला ते 23च्या हिशोबानं त्यांनी मार्किंग रद्द करून 1996च्या रूपानं त्यांनी मार्किंग करणार असं रेल्वे प्रशासनाचे AN असतील त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे.